नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पेसा क्षेत्रामधील जी 17 संवर्गातील पदभरती रखडलेली आहे त्या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्री यांना एक पत्र सादर केले होते। त्या पत्राचा अद्यापही कुठलाही रिप्लाय आलेला नाही, परंतु दिनांक 3/7/2024 रोजी जे आपलं विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे पावसाळी, त्यामध्ये आमदार मंजुळा गावित यांनी आपला जो विषय आहे त्यावर प्रश्न काल विधानसभेमध्ये विचारलेले आहेत। त्याची छोटीशी क्लिप आपल्याला साइडला दिसत असेल। यामध्ये काय म्हटलेलं आहे, आमदार मंजुळा गावित यांनी पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणी आमदार मंजुळा गावित यांनी बुधवारी विधानसभेत केलेली आहे। उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीस गेल्या 3 वर्षापासून पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या भरतीस शासनाने स्थगिती दिलेली आहे। परिणामी त्यांची शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे। भरती प्रक्रिया थांबल्याने आदिवासी बांधवांवर अन्याय होत आहे, तेव्हा शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करून राज्यातील आदिवासी बहुल भागातील हा प्रश्न सोडवावा अशी मागणी आमदार मंजुळा गावित यांनी केलेली आहे। आपल्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे। मित्रांनो, आपल्याला यावर लवकरच काहीतरी अंमलबजावणी बघायला मिळणार आहे। या बाबतीत काही नवीन अपडेट आले तर आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तसेच काही डॉक्युमेंट आले तर PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।